नमस्कार. भूमिकाच फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ काढत आहे. व्हिडिओ न काढण्याचं कारण म्हणजे मी हप्ताभर मशीनवर बसलीच नाही असं समजा तुम्ही. मला वेळच नाही भेटला मशीनवर बसायला. मग म्हटलं चला आज बसले तर आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करू. काल बघा जवळजवळ 7-8 साड्या आपल्या पिको करून झालेल्या आहेत, पिको फॉल करून झालेल्या आहेत. तर त्यापैकी 3-4 साड्या बाकी आहेत. तर काल नेमकं ह्या मशनीला ऑइलिंग केली आणि काल मंगळवार पण होता. मग म्हटलं चला बाजार पण करायचा आहे. मग त्याच्यामुळं मग ऑइलिंग केली म्हणजे मग कसं लगेच मशनीवर बसणं चुकीचं आहे, कारण कपड्यांना ऑइल वगैरे लागतो. तर मग त्यामुळे मग मी मशनीवर बसली नाही. आणि मग म्हटलं चला आता आज आपलं सकाळपासूनचं सगळं काम काही वगैरे आवरून झालेलं आहे. आणि मग म्हटलं आता चला मशनीवर बसू. तर मग आता म्हटलं तर आहे तेवढ्या साड्या पिको करून घेऊ आणि मग नंतर ब्लाऊज कटिंग वगैरे करून स्टिचिंग करू. तर खूप दिवस झाले तेव्हापासून मी व्हिडिओ पण टाकला नाही. असं नियोजन करते की रोज व्हिडिओ टाकावा असा, पण मध्येच काही ना काही काम येतं आणि बरेचसे कामं हे मशनी व्यतिरिक्त असतात. त्याच्यामुळे मग शक्य होत नाही व्हिडिओ वगैरे काढायला. नेहमीचंच आहे, तुम्हाला माहीतच आहे. आता बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर असा गोंधळ होऊन जातो कधी कधी माझा. आता खूप सारे म्हणजे हप्ताभर बसले ना, म्हणजे ते इतके ब्लाऊज साचलेले आहेत ना, तर तुम्हाला काय सांगू, खूप सारे ब्लाऊज आहेत. तर मी म्हटलं चला आता आहे ना आवरून वगैरे पटापट असं पूर्ण करू. मग म्हटलं चला व्हिडिओ पण शेअर करू. काम करता करता तुमच्याबरोबर गप्पा पण मारायला जमत, म्हणून मग मी व्हिडिओ शूट केला, म्हणजे काढते आहे. तर बऱ्याच मैत्रिणींची रिक्वेस्ट आहे की फोर्टक्स ब्लाऊजची म्हणजे पेपर कटिंग दाखवा किंवा ब्लाऊज कटिंग दाखवा. तर ती पण मला दाखवायची आहे. खूप सोपी पद्धत आहे माझी, ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काल माझ्या साड्या पूर्ण झाल्या असत्या, पण मग ऑइलिंग पण मशनीला केली आणि त्यात बाजारात पण जायचं होतं, त्याच्यामुळं मग नाही जमलं, राहिलं. तरी बऱ्यापैकी मी साड्या तेवढ्या उरकवल्या, म्हणजे एका गिऱ्हाईकाच्या मला अर्जंट द्यायच्या होत्या, त्याच्यामुळं मग बाकीच्या दिल्या. बाकीच्या बाकी आहेत. मग म्हटलं आता राहिल्या तेवढ्या. ते काय होतं, एकाच कस्टमरच्या पूर्ण केल्या म्हणजे ते फायदेशीर असतं. आणि साड्या खूप सुंदर आहेत. असं आता बहुतेक म्हणजे ज्या रोजच्या वापरायला त्या अशाच साड्या वापरतात. खूप छान अशा सिल्की साड्या आहेत अशा, आणि सुंदर आहेत. त्याच्यावरचे सगळे ब्लाऊज पण मला शिवायचे आहेत. पण मग त्या बोलल्या की तोपर्यंत तुम्ही आहे ना, मला त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला वेळ भेटणार नाही, कारण तुम्हाला पिको फॉल पण करायचं, त्याचबरोबर हात शिलाई पण करायची. तर मग म्हणे मला हात शिलाई जमते, तुम्ही फक्त फॉल वगैरे लावून द्या. मग म्हटलं चला यांच्या साड्या पहिले पूर्ण करून देऊ, तेवढाच माझा वेळ पण वाचेल आणि ते करून घेणार आहेत. त्याच्यामुळे मग मी त्यांच्याकडनं निम्मेच पैसे घेणार आहेत, पूर्ण पैसे काय घेणार नाही. म्हटलं चला असो, आपण त्यांचं काम पहिले करून देऊ आणि मग नंतर बाकीच्या गिऱ्हाईकांचं करू, असं ठरवलं मग मी. तर आता इथे रेड कलरची साडी आहे. तर मग म्हटलं आता त्याला रेड कलरच्या साड्या, दोन्ही साड्या आहेत त्यांना, तशाच पद्धतीने फॉल लावून घेते हे. तर चला मग मी आता फॉल लावते, त्याच्यामुळे तुम्हाला मशनीचा आवाज येईल तर मी पुश करून घेते बरं का, म्हणजे तुम्हाला आवाज येणार नाही. तर मी आता या पिको करून घेते साड्यांना वगैरे आणि मग नंतर बोलते. तर बघा फायनली आपल्या सगळ्या साड्या पिको फॉल करून झालेल्या आहेत.
तर मी तुम्हाला दाखवते कशा कशा साड्या आहेत. खूप सुंदर अशा साड्या आहेत. हे बघा, किती साड्या होत्या त्या कस्टमरच्या मी तुम्हाला दाखवते. ही एक आणि ही बघा अशी एक. खूप सुंदर आहे, पण म्हणजे असं सुळसुळीत कपडा आहे आणि वापरण्याला म्हणजे रोजच्या वापराला खूप छान अशा साड्या आहेत. बघा अशी आहे. 3 साड्या झाल्या बरं का. 3 आता 4. बघा अशी. आणि त्याच कलरमध्ये फक्त कलर थोडं म्हणजे त्याच डिझाईनमध्ये फक्त कलर वेगळा आहे. ही अशी खूप छान अशा मस्त कपडा आहे. खूप छान सुंदर अशा आहेत साड्या. आणि हे एकाच गिऱ्हाईकाचे. आता जेवढ्या साड्या आहेत तेवढेच ब्लाऊज पण शिवायचे आहेत मला. एक, 2, 3, 4, 5 आणि ही बघा 6 आणि ही 7वी साडी. खूपच छान आहे. मला ही साडी सगळ्या साड्यांमध्ये खूप आवडली बरं का. खूप म्हणजे अशी खूप छान अशी साडी आहे. खूप सुंदर सुंदर असा कलरचं जाऊ दे, पण कपडा खूप छान आहे. तर त्यांच्या आता फायनली सगळ्या साड्या पिको फॉल करून झालेल्या आहेत आणि त्या आज येतील घ्यायला. कारण त्या मला बोलल्या की तुम्ही फक्त मला फॉल लावून द्या, बाकीचं जे हात शिलाई वगैरे आहे ती करून घेईल. म्हटलं चला ठीक आहे. माझं पण तेवढाच खूप सारा ताण वाचला. मग म्हटलं आता त्यांच्या आपल्या साड्या पूर्ण झालेल्या आहेत, तर एका त्यांच्या पिशवीमध्ये व्यवस्थित ठेवू. मग ते आल्यानंतर मी जाऊन घेऊ. कालच येणार होत्या, पण मग शक्यतो मी काल गावात गेल्यानंतर बघितलं असेल तर मग नाही आले त्या. आज शक्यतो नक्की येतील, कारण हप्त्याभरापासून आज देते उद्या देते असं करत करत त्यांना मी थांबवलं होतं. आणि फायनली मी आता त्यांच्या साड्या करून येते. ब्लाऊज काय नाही, ब्लाऊज कट केले तर ते कमीत कमी वेळामध्ये होऊन जातील. हा हे गोंधळ अशामुळं झाला की मी हप्ताभर मशीनवर बसले नाही ना, त्याच्यामुळं झाला. पण मग असो, कधी कधी बाहेरचे पण काम करावे लागतात, त्याच्यासाठी पण वेळ काढावा लागतो. तरी मला आता आणखी खूप सारं म्हणजे घरातलं पण काम आहे. मला मेथीचे लाडू पण बनवायचे आहेत. मग आता हे जवळजवळ 3 ते 4 गिऱ्हाईकांचे कपडे आहेत, ब्लाऊज आहेत, ते मला शनिवार ते रविवारपर्यंत द्यायचे आहेत. त्याच्यामुळे ते माझे कट्टे म्हणजे पूर्ण शिवून झाले पाहिजे. मग म्हटलं चला आता आज उद्यापर्यंत ते होऊन जातील. फायनली त्यांची एवढी मोठी पिशवी भरलेली आहे आणि त्या मी देऊन टाकल. आता हे झालं तर आता हे बघा, कधी कधी म्हणजे काही कस्टमरचं असं असतं की ह्या ज्या ताई आहेत ना, ह्या साड्यांना त्यांना ब्लाऊज पीस नाही काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर ब्लाऊज पीस म्हणजे आपण जेवढा फॉल लावण्याला स्पेस सोडतो नाही का, तेवढा सोडून त्यांना मिऱ्या जास्त पाहिजे आहेत. म्हणून मग म्हटलं ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार मग मी फॉल लावून देणार आहे या साडीला. आणि एका साडीला त्यांना एका साडीचा ब्लाऊज शिवायचा आहे, कट करून स्टिच करायचं आहे. त्यांना लग्न म्हणजे ह्या त्यांच्या लग्नाच्या साड्या आहेत. तर हा बघा, हा गुलाबी कलरची जी साडी आहे ना, या साडीचा मला म्हणजे लॉंग स्लीव म्हणजे मोठी बाही शिवायची आहे. बरेचसे शब्द इंग्रजीमधून येऊन जातात, तर ते तुम्हाला खरंच कळत नाही. ज्या मराठी मराठी म्हणजे ताई वगैरे आहेत त्यांना तर शक्यतोवर समजून घ्या.
तर मग ह्या साडीचा आहे ना मला अशी लांब बाही शिवायची आहे, जवळजवळ इथपर्यंत 13 ते 14ची बाही शिवायची आहे आणि विथ प्रिन्स कट आहे. तर त्याची मी कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि त्याचबरोबर ह्या साड्या आहेत ना, ह्या साड्यांना जसं आपण एका साईडनी पिको करून वरच्या साईडनी हा शिलाई करतो तसं करायचं नाही. तर ह्या साड्यांना जो फॉल लावायचा आहे तो दोन्ही साईडनी हात शिलाई फक्त करायची आहे, असा फॉल लावायचा आहे. त्या बोलल्या म्हणजे त्या तसं बोलल्या, कारण मी काही काळापुरतंच म्हणे ते फॉल ठेवते आणि मग नंतर मग काढून टाकते. मग म्हटलं चला तुमची जशी इच्छा तसं. मग मी आता आहे ना ह्या दोन्ही साड्या त्यांना शुक्रवारी संध्याकाळपर्यंत द्यायच्या आहेत. तर मग म्हटलं आता त्यांचे ब्लाऊज आहे, तर परत ह्या साडीवरचा ब्लाऊज आहे एक आणि विथ हे त्यांनी ब्लॅक कलरचे, म्हणजे त्यांना कुठल्याही साडीवर मला वापरता येतील, घालता येतील असं त्यांचं म्हणणं होतं. आणि हे बघा हा मापाला त्यांनी ब्लाऊज दिलेला आहे. माप जवळजवळ आहे ती छातीचाच आहे. आणि हे बघा एवढी स्लीव्स घ्यायची आहे. तर मग चला आता त्यांचं काम पूर्ण करू. आणि हे बघा हे 2 ब्लाऊज शिवायचे आहेत. त्यात हा ब्लाऊज जो शिवायचा आहे ना, त्याला म्हणे ही लेस लावू नका, ही लेस काढून टाका तुम्ही. ही बघा अशी लेस आहे, ती पूर्ण प्लेन बाह्य असू द्या. म्हटलं ठीक आहे चालेल. आणि त्याच्यात हा एक ब्लाऊज आहे. आणि हे दोन्ही ब्लाऊज असे आहेत ते शॉर्ट स्लीवच्या म्हणजे छोट्या बाहीच्या आहेत. इथपर्यंत 9.5ची बाही आहे, पण छान ब्लाऊज पीस आहे. तर मग म्हटलं आता पहिले त्यांचं पूर्ण करून देऊ आणि मग नंतर जे बाकीचे कस्टमर आहेत त्यांचं नंतर मग म्हटलं बघू. तर मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. याची मी कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यांनी ही ओढणी दिलेली आहे, त्या ओढणीला पण पिको करायचं आहे. तर मग आता मी हे माझं काम पूर्ण करून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते मी कसं पूर्ण केलं असं. तर फायनली आहेत ना, मी आता माझा जेवढा म्हणजे टास्क होता तेवढा पूर्ण केलेला आहे. हे बघू शकता इथं. या तुम्हाला मी सांगत होते ना का या साड्याला हात शिलाई करायची आहे. तर त्या साड्यांना हात शिलाई करून झाली. त्यात गंमत अशी की मला गॅस टाकी पण घ्यायची होती. गॅस टाकी घेतली. त्याच्यानंतर पार्सलवाला आला होता, म्हणजे दुसऱ्याचं पार्सल पण घ्यायचं होतं, फोन केला होता त्यांचं. असा गोंधळ होत असतो कामामध्ये. पण मग असं चला आता आपण इथं आहे त्याच्यातून आपल्याला करणं पण भाग आहे. तर मग आता बघू शकता ह्या बघा ह्या साडीला आहे ना, मी साडीचा ब्लाऊज पीस नाही काढला कारण त्या बोलल्या होत्या, त्याच्यामुळं मग ब्लाऊज पीसनं काढताच म्हणे मला फॉल लावा. तर तुम्हाला मी दाखवते बघा. त्यांना मिऱ्या पाहिजे होत्या, तर हा ब्लाऊज पीस आहे एवढा. तर मग ही थोडीशी एक्स्ट्रा जागा सोडून इथून मी असा हा फॉल लावलेला आहे. विथ दोन्ही साईडने मी हात शिलाई केलेली आहे. तर खूप छान साड्या आहेत ह्या पण दोन्ही पण. आणि ह्या साडीवरचा ब्लाऊज नाही मला शिवायचा, गुलाबी कलरच्या साडीवरचं. तर बघू आता इतक्या वेळामध्ये मला एवढंच काम झाले आणि आता वाजलेले आहेत 4. तर बघू जर 1-1.5 तासामध्ये स्वयंपाक करायच्या अगोदर मग जमलं तर मग ते ब्लाऊज मी कटिंग करून घेते आणि मग संध्याकाळी स्टिचिंगचे व्हिडिओ मी तुम्हाला उद्या पाठवेल. आजपर्यंत एवढाच मी दिवसभराचा व्हिडिओ दिवसभर काढून आणि संध्याकाळी तुमच्याबरोबर शेअर करेल. अशाच पद्धतीने आता माझं रोजचं डेली रुटीन चालू राहील. मी नेहमी नियोजन करत असते की मी असा व्हिडिओ काढून तुमच्यासोबत शेअर करेल. पण कधी कधी काय म्हणायचं, असं होतं ना कधी कधी एखाद्या दिवशी तर असे पाहुणे सुरू असतात, मला मशीनचं काम करायला पण वेळ भेटत नाही अशी म्हणत असते. पण मग आता कसं लग्न सराई सुरू असल्यामुळं खूप सारे कपडे आलेले आहेत आणि लग्न सराईचा सीझन सुरू झाल्यामुळे मग म्हटलं दिवसभराचं काम तरी तुमच्यासोबत शेअर करू. कारण कसं बऱ्याच मैत्रिणींना कामाचं नियोजन नसतं, पण मग तसं नाही, भेटेल त्या वेळामध्ये काम करत राहायचं आपलं. माझं नेहमीचं रुटीन असंच असतं, जेव्हा वेळ भेटला तेव्हा मी काम करत राहते. जसा वेळ भेटला तसा नियोजन करून मी कधीच काम करत नाही. जसा वेळ भेटला तसं मला करावं लागतं. तर मग आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. मला हसायला येते खरंच सांगू का. मी नियोजन केलं तर म्हटलं तेवढे ब्लाऊज पण कट करून मला शिवले
शिवणं झालं पाहिजे. पण मग आता बघू, संध्याकाळी कट केलं तर ते रात्रीपर्यंत माझे तयार होऊन जाते, उद्या सकाळपर्यंत. तर उद्या त्या 7 साड्या हवीत, ह्या 2 8 9 9 ते 10 साड्या माझ्या फॉल करून झालेल्या आहेत. आणि राहिलेली आहे फक्त एक ओढणी आणि 2 ब्लाऊज त्यांचे. तर मग ते पण आता संध्याकाळी स्टिच करेल. तर मग चला, आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील.